श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मोनाली तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमी ही रात्री 12:39 आपण साजरी करणार आहोत. मथुरेच्या कारागृहात देवकी व वसुदेव यांच्या पोटी साक्षात भगवान विष्णूंनी कृष्णाच्या रूपात जन्म घेतला. कंसाच्या अत्याचारातून लोकांची सुटका करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला. जन्माष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णांना पंचामृताने अभिषेक करतो, त्यांना धूप दीप दाखवतो, त्यांना नवीन कपडे परिधान करतो आणि त्यांना लोणी व पंजिरीचा नैवेद्य दाखवतो. पण याचबरोबर आपण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात सुख शांती नांदेल, आपली आर्थिक प्रगती होईल, आपली सर्व संकटे दूर होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास राहील. तर चला पाहूया आपण त्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आपल्याला. तर आपल्याला या दिवशी विष्णू सहस्त्रनाम याचे पठण अवश्य करायचे आहे. जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबवर लावून द्या. पण या दिवशी तुम्हाला नक्कीच विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. तसेच त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे ही पठण करायचे आहे. आता व्यंकटेश स्तोत्राचे पठण किती वेळा करावे तर 21 वेळा करू शकतो आपण, 11 वेळा करू शकतो किंवा कमीत कमीत आपण 1 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. तसेच आपल्याला भगवान बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की बाळकृष्णांना तुळशीपत्र हे किती प्रिय आहे आणि हे तुळशीपत्र अर्पण करताना आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंची 1000 नावे असलेले एक जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील विष्णू सहस्त्रनामावली आपल्याला वाचायची आहे. बाळकृष्णाला 1 तुळशीपत्र अर्पण करायचं, 1 विष्णू सहस्त्रनामावलीमधील 1 नामाचं पठण करायचं, परत ते तुळशीपत्र काढून घ्यायचं, परत दुसरं नाव पठण करायचं, परत तुळशीपत्र भगवान बाळकृष्णांना अर्पण करायचं, परत ते तुळशीपत्र माघारी घ्यायचं, परत तिसरं नाम घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला श्रीहरी विष्णूंची 1000 नावांचं पठण करायचं आहे. आणि हे करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही उद्या 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा किंवा 21 वेळा तरी जप करायचा आहे. आपण भगवान बाळकृष्णांची सेवा करतो म्हणजेच आपण साक्षात भगवान विष्णूंची सेवा करतो आणि जेथे जेथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. अशा घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. म्हणून तुम्ही भगवान विष्णूंच्या या सेवा नक्की करा. तुम्हाला अगदी सर्व सेवा करणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही कोणतीही एक सेवा तरी या दिवशी नक्कीच करू शकता. याचबरोबर आपल्याला गीतेचे 18 नावांचे पठण करायचे आहे. आता गीतेचे 18 नावांचे पठण करण्यासाठी तर आपल्याला अगदी 30 सेकंदसुद्धा लागत नाहीत आणि त्याचबरोबर आपल्याला गीतेच्या 15व्या अध्यायाचे पठण करायचे आहे. जर तुम्हाला 15व्या अध्यायाचे पठण करता येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबवर लावून श्रवण केले तरी चालेल. या सेवा तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच रात्री 12 नंतर करायच्या आहेत. पण जर तुम्हाला 12 नंतर करणं शक्य नसेल तर तुम्ही या सेवा गोपाळकालेच्या दिवशी म्हणजेच शनिवारच्या दिवशीही करू शकता. आता आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की बाळकृष्ण हे संतान प्राप्तीसाठी खूप प्रभावी देवता मानली जाते. आता आपल्याला संतान प्राप्तीसाठी पण सेवा करायची आहे. तर संतान प्राप्तीसाठी सेवा करताना आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. तर ती कोणत्या मंत्राची जप करायची आहे ते आपण पाहूया. क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. मंत्र परत एकदा ऐका. क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप म्हणजेच 1 माळ जप करायचा आहे आणि भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करायची आहे की हे श्रीकृष्णा आमच्या सर्व इच्छा पूर्ण करा आणि आमची सर्व संकटे दूर करा. अशा प्रकारे आपण आज आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला बाळकृष्णांच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या याच्या संदर्भात मी माहिती दिलेली आहे. माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.